हो एक नंबर. मंडळी काट्या घेऊन कुठं चाललोय माहिती आहे तुम्हाला? चला व्हिडिओमध्ये राहा, सांगतो काट्या घेऊन कुठं चाललोय तो माझ्यासोबत. चला आपण कुठे जाणार आहेत तुम्ही नक्की ओळखाल, कारण व्हिडिओ अनेक वेळा आपण गेलेला आहे तिथं. पण काट्या घेऊन कुठं चाललो आहे तर जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्यासोबत राहा. चला. तर मंडळी कांजुऱ्या तिट्यावर इथं आमच्या वास्कर मित्र आहेत, त्यांच्या वडापावचे ते पप्पू वगैरे सगळे आलेत मुंबईवर. हाय पप्पू. हाय. हो नमस्कार. आमचे वडापाव फेमस. त्याच्या जर का तुम्हाला कधी देवरुखला आलात ना वडापाव पाहिजे असेल तर कांजुरा इथं तिट्यावरती वास्करांचे वडापावचं एक स्टॉल आहे, दुकान आहे. पण एक नंबर वडापाव अप्रतिम असतो. ते चवीला कसा असतो वडापाव? मस्त चवीला एक नंबर. मुंबईपेक्षा चांगला. भावाच्या वडापाव हे चांगला एक नंबर. बघितलं, कधी आलात देवरुखला तर नक्की वडापावचा आस्वाद घ्या. आणि आपल्या तेजाचे मित्र कोण कोण आलेत बघूया. काय नाव काय रे? अनिकेत. आणि तेजा? सुजल. आणखी दोघे आणि तेजा. मस्ती घे. चला जाऊन निघूया आपण. झाला वडापाव खाऊन? म्हणजे आज मारळमधून नाही जातात, आज आम्ही चाललो आहे भगतवाडीतून, अंगवलीतून भगतवाडी. भगतवाडीतून जरा लवकर जायला होतं. मारळवरून जर गेलात ना तर उंचसुद्धा आहे, चढावसुद्धा आहे आणि 2.5 तास लागतात बरोबर. आणि इथून थोडं कमी तास लागतं. पण भगतवाडीतून बघूया, पहिल्यांदाच चालू आहे. तर शोधत जाऊया वाट काढत. काट्या वगैरे घेतात बघ सगळ्यांकडे. यांच्याकडे पण काटे दिले आहेत, त्याच्याला पण काटे. त्याच्यातली काटे घे. चला सुरुवात करूया. आणि ही देस पप्पाला. चला ओके. आताच घामाघूम झाला आहे तो. हय. तर म्हणजे एका माळावरती आम्ही पोचलो आहे वरती. आणि ते समोर लिंगाचा डोंगर आहे, समोर धुक्यामध्ये दिसतोय. पप्पू इथं काय खुणा ठेवायला पाहिजे, इशारा टाळा वगैरे आपल्या पानं वगैरे टाकून ठेवायला पाहिजे काय? नको ना? येता येईल ना? सरळ येता येईल ना? तो बघितला हां, तो अंदाज करून चालायचा. नाही ते नाही, आपण खाली उतरताना इथून आपल्याला वाट दिसणार बरोबर, कारण चुकल्यासारखं काय होणार नाही. कसं राहणं आहे बघा. पूर्ण ह्या जंगलातून जाण्याची जी मजा आहे ना, वेगळी मजा असते ट्रेकिंगला. खरं तर असं घनदाट जंगल वगैरे पाहिजे, कारण आपल्या राजांची मावळी इकडे फिरलेले आहेत ह्या साईडून, ह्या जंगलात. या साईडला समोर निगुडवाडीचा गडसुद्धा आहे. काय गुहा आहे बघा मस्त की, सर्वत्र जंगल आहे. पप्पू कसा आहे? मस्त आहे ना? काट्याचा सांभाळून या. वरती काट्याचं झाड आहे, करवंदाचे काटे आहेत सगळे. त्याच्या चौका सांभाळून. छत्री पाठीमागले. हां हे बघा, हे आले. अरे काटा होता वरती, डोक्याला लागला असतं ना. तर म्हणजे काट्याचा वापर, मी अशी तुम्हाला सांगितलं काट्या घेतल्या होत्या कशासाठी, तर तुम्हाला सांगतो. काट्यांचा वापर हे मुलं वरती गेल्यानंतर आपण त्यांना विचारूया सर्वांना, हे काट्यांचा वापर खरोखरच उपयोगी पाडल्या की नाही काट्या त्या. आणि आता आपण चाललो आहे खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, लिंगाच्या डोंगरावर. मार्लेश्वरच्या समोरील जो डोंगर आहे लिंगाचा डोंगर, त्या लिंगाच्या डोंगरावरती आता आम्ही चाललो आहे. आणि बहिणाबाई चौधरींची जशी कविता आहे ना, हातामध्ये हात घालून अर्धा डोंगर गेलो चढून, तसं कमीत कमी मला वाटतं अर्ध्या तासामध्ये आम्ही अर्धा डोंगर तर पार केला आहे. कारण यावेळेस रूट बदलला आहे. आम्ही दरवर्षी आम्ही मारळमधून जातो, परंतु यावर्षी आम्ही अंगवलीतून वरतीच निघालो आहे. अंगवलीत आलात आपण देवरुखपासून एक 10 किलोमीटर अंतरावर अंगवलीमध्ये आलात की अंगवलीमध्ये वरती मराठी शाळेच्या इथून वरती यायचं. आणि तिथे भगतवाडी आहे. भगतवाडीच्या इथं गाडी पार्किंग करायची आणि भगतवाडीच्या इथून एक मातीचा कच्चा रस्ता गेला वरती. त्या रस्त्यानं वरती आल्यानंतर एक वाडा लागतो. वाडा म्हणजे जुना गोठा ज्याला बोलला त्याचा गोठा लागतो.
आणि मग तिथून गोठ्याच्या बाजून त्या वाड्याच्या बाजून वरती यायचं. तो सरळ रस्ता मला वाटतं लिंगाच्या डोंगरावरती जाणार आहे. मग त्याच मार्गाने पहिल्यांदाच आलो ह्या साईडून आंगवलीतून. हा रूट जरा बदललेला आहे. तर बघा किती तास लागतात कमीत कमी. मारळमधून जर का आलात तर कमीत कमी 2.5 तास लागतात मारळमधून यायला. इथून बघूया 11:30ला सुरुवात केली आहे. 12 वाजले आहेत. 12 वाजता आम्ही अर्धा डोंगर तर चढला आहे. जवळजवळ असा दिसायला लागला आहे आता लिंगाचा डोंगर. हिरवा शाळू जणू नेसून सजला निसर्ग आनंदानं. वेली फुलांच्या दागिन्यानं वन राही डोले वाऱ्यानं. ते काय माहिती आहे बाबू, पप्पूची नजर जरा गेली इकडं. हे बघा एक विशिष्ट प्रकारची एक वनस्पती आहे. हिला काय म्हणतात माहिती आहे? शेवळा. माहिती आहे शेवळ्याची भाजी बघतोस. हा शेवळा जूनमध्येच मिळतो खायला. एकदा जून संपला की 8 दिवस गेले जूनच्या नंतर की मग लगेच त्याला असं ते फुलासारखं येतं. त्याला शेवळा म्हणतात. त्याची भाजी मस्त लागते. मटणासारखी भाजी लागते. थोडंसं आता वरती आल्यानंतर हा कातळाचा भाग दिसला एकदम मस्त की छान असं बसायला अगदी सुंदर आहे. त्याच्यावरती आम्ही बसलो आहे आणि थोडंसं पाणी पिऊया. पोरांनी काय काय बघा स्नॅक आणलं आहे. काय कुरकुरे फिरके आहे ते खातील. ते कोणाला पाहिजे त्यांनी घ्या कुरकुरे आणि त्याला पाणी पिऊया थोडं. आज पाऊस कमी आहे. थोडंसं ऊन आहे मस्तपैकी. त्यामुळे वरती गेल्यानंतर बघूया कसं आहे तर धुकं आहे काय ते आपल्याला क्लिअर ते धबधब्याची दृश्य ते दिसतात का बघूया. सप्त जलप्रपात म्हणून त्याला नाव ठेवलं आहे आमचा मित्र नितीन लोकम. जाऊया थोड्या वेळानं आपण बघूया. लिंगाचा डोंगर बघूया आणि सप्त जलप्रपात बघूया. आणि तिथं अचानक आला पाऊस. बसले बघा कसे सगळे. सातारकर कसं हां सातारकर आला आहे आमचं कोकण बघायला. बघितलं असेल त्यानं बरेच वेळा. पण आमच्याकडचं कोकण हे सह्याद्रीतल्या जो खोऱ्यातला आहे. एक नंबर आहे ना. मग आपले छत्रपती शिवरायांचे मावळे इकडून फिरलेले आहेत. कारण तो समोर दिसतो ना तो धुक्यामध्ये आहे ना तो समोरचा तो महिमतगड आहे निगुडवाडीतला किल्ला. शाबास. ते बघ तिथे माणूस दिसला काय. तो बघ तो माणूस तो धुकं लागलं आहे ना तिथे बघ माणूस आहे बसलेला दिसला. ते बघ ते धुकं लागले ना डोंगराच्या इथे तिथे माणूस बसलेला आहे. कसा मस्त आराम करतोय गवतावरतीच. हा खरा अनुभव कोकणातला आहे. बरोबर ना बापू. हा अनुभव घ्यायचा असेल तर कोकणात आमच्याकडे यावं लागेल तुम्हाला सह्याद्रीत. बघा कसा हिरवीगार शालू नेसलेला हा निसर्ग आणि त्या हिरवीगार शालूवरती हा झोपलेला माणूस कोकणी माणूस. थोडीशी विश्रांती घेतलेली आहे मस्तपैकी आणि पुन्हा मार्गस्थ होतो आहे आम्ही. पाणी वगैरे सगळं प्यायलो आहे मस्तपैकी. माझ्या पाठीमागं बघताय कशी उंचदार आहे दिसते तुम्हाला. आणि इकडं म्हैशी वगैरे चरायला येतात अजूनपर्यंत. आमच्याकडच्या धनगरवाडीतल्या इकडच्या अंगवली धनगरवाडी अशा म्हशी अजून इकडं चरायला येतात. पुन्हा एकदा थकलेले आहेत थोडी विश्रांती घेत आहेत. धुकं पण येतं थोडं धुकं यायला लागलं आता. काय मग बरं वाटतं ना. हो एकदम मजेत. हा तर आपला रायगडवालाच आहे म्हटलं कोकणातलाच आहे होय ना. रायगड ना. रायगड महाड महाड. अंगोलीतली पुढची बघूया जरा कशी आहे ती. हीच आपल्या या वाटेला पण आहे पुढची. तिथं जरा उतरला ना ही पुढचीची भाजी आहे. काढायची तरी अजून जरा जास्त काढायचं खाली हाय अजून भाजी असतं. कोणाला जर तुम्हाला यायचं असेल ना लिंगाच्या डोंगरावर तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला आणून सोडतील. त्यांची काय ती मजुरी द्यायची आहे की नाही. बरोबर ना. अंगवलीतून आणताना भगतवाडीतनंच. भगतवाडीतनं सोपं आहे. मारळमधून जरा कठीण आहे यायला. आणि ती लोक वाटतं त्यांनी ती घेऊन आलेली आहेत ना त्या माणसाला. चला पाऊस आला. अरे भाकरी वगैरे खाली. आमचा माणूस कसा चाललाय बघा. काठी टिकत तिकडं पण लोक चाललेत ना त्यांच्याकडे पण बघा काटे आहेत सर्वांच्या हातामध्ये. काटे असली ना की यायला बरं पडतं. हे बरं पडतं ना रे काठीमुळं. काठ्या पाहिजेत हातामध्ये. थोडी दिवसानं आपला हा जो आहे ना टुरिस्ट स्पॉट होणार असा त्याच्याबद्दल तर नक्की होणार आहे.
जरा यायला रस्ता चांगला असताना तर भरपूर लोक ह्या पावसामध्ये आले असते. मंडळी सर्व वरती आलेत, मला पण वरती यावं लागलं. त्यांना जरा धबधबे दिसत आहेत, मार्लेश्वर साईडचे धबधबे अजून इकडून दिसायला सुरुवात होईल. पहिलं दर्शन होईल. ओ हो 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 हो, एक नंबर. हा हा, इथून सर्व मार्लेश्वरचा परिसर दिसतोयच. धबधबे लाईनसेट धबधबे दिसत आहेत अगदी स्टेप बाय स्टेप. आणि वरचा धबधबा बघा कसा पडतोय, तो जाग्यावर पडतच नाही बघा तो. थोडा अडचणीचा भाग आहे आणि तिथं पप्पू घेऊन आलाय. तो मला बघूया, चला धबधबे बघूया आपण. सप्तजल प्रपात जे बघतो ना ती टेकडी तिथे आहे, पण त्याच्या अगोदरच आम्ही इकडून ह्या पूर्ण अशा धारेने असं आलो आहे. आणि पूर्ण एक 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 धबधबा आम्हाला दिसायला लागला. त्यामुळं मुलांना पण एकदम आनंद, एन्जॉय करतायत मुलं, पण अडकलेत थोडीशी. आता हा एक गेला खाली, ह्या दोघांना बघा चप्पल वगैरे काढली, त्याच्यानं पण दोघांनी पण चप्पल काढलं नाही, हातात घेतला नाही. बघा कशी लेफ्ट राईट लेफ्ट करत येत आहेत दोघं. चला थोडेसे अडकलेत, पप्पू वाट काढत चालला आहे. खरं तर हा अडचणीचा बघा, एकदा घसरलास ना डायरेक्ट खाली, डायरेक्ट शॉर्टकट. हां चला असं आडवा चल इथून. हे याल काय तुम्ही? त्याच्या इथं खाली जा, हे बघ इथून आणि असं जा. काय रे दगड टोचला? क्रॅम्प आला कुठे? सावकाश. त्याच्या पायामध्ये थोडासा क्रॅम्प आला आहे. मांसपेशी में खिचाव क्रिकेटच्या भाषेत. जर हे घे, थांब बस जरा तिथे खाली. बघ क्रॅम्प आलाय ना त्या पायाला. बघ पायावर मार, मार पायावर. हां मार. ओके ठीक आहे. कुठे मारायचं अजून? कमरेवर वगैरे, पायावरती. ओके जाऊया. चला मंडळी, जलप्रपात आहे तिथे आपण जाणार आहोत. हे बघा दोघे जण कसे बसलेत, आधी मानव. ते बघा मंडळी, शेवटी आपण पोहोचलोय जिथून 7 धबधब्यांचं दर्शन होतं अशा टेकडीवर. तर त्याला आमचे मित्र नितीन लोकम यांनी नाव ठेवलं आहे सप्त जलप्रपात टेकडी. सप्त जलप्रपात टेकडीवरती आम्ही पोचलो आहे. बघा कसे मस्त. कसं वाटतंय रे? मस्त वाटतंय ना कुठंतरी आपण. आमचं कोकण म्हणजे एकदम स्वर्गसुख आहे. स्वर्गात गेल्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर कोकणात सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यावरती तुम्हाला यावं लागतं. पुढे जाऊ नको. पाठीमागचा व्ह्यू बघितलात ना तर खरोखर अगदी गगनात आनंद मावणारा असा होणार. कारण येताना थकवा जो आहे तो पूर्ण थकवा, जी पूर्ण ग्लानी आहे ना सर्व निघून जाते इथून. हवा फास्ट आहे. माझा आवाज इतक्यापर्यंत पोचतोय काय माहीत नाही, जबरदस्त हवा. तर म्हणजे सप्त जलप्रपात टेकडीवरून हा व्हिडिओ करतोय. समोर खाली दिसतं आहे मार्लेश्वरचं पार्किंग सर्व आहे, गाड्या सर्व लाईनमध्ये थांबलेल्या आहेत. त्यानंतर हे मधून येणारी वाहणारी गंगोत्री आपली नदी आहे. त्यानंतर त्या सर्व लाईनमध्ये छपरं जी दिसत आहेत ती सर्व दुकानदारीची लाईन आहे. अंगण दिसतोय समोरचं, बरोबर ते अंगण म्हणजे मार्लेश्वर देवस्थान, तिथे गाभारा. त्यानंतर तो धबधबा, पलीकडं दत्त मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा मठ. त्यानंतर तिकडं मोठा दिसतो तो धबधबा वरचा. तो धबधबा आपल्याला जेव्हा आंघोळ करायचं तेव्हा तो केवढा मोठा दिसतोय तो बघा, आणि आता वरून कसा छोटा दिसतोय. आणि मग हे वरचे धबधबे, तो वरचा टॉपचा धबधबा आहे तो केवढा मोठा आहे तो बघा. म्हणजे तो जो पडतोय ना धबधबा, त्याचं पाणी बघा, अक्षरशः पाणी पूर्ण त्याची धूर होतो बघा, पूर्ण धूर होतो. तो धूर पूर्ण महागारीवरती तसाच जातोय पुढं आणि त्याचं धुकं बनतंय वरती जाऊन बघा. तो जो गाभारा दिसतो ना तिथला आतमधला, तो असा भाग आतमध्ये आहे, तिथे धूर पूर्ण जातो. हवा जशी आहे तिकडं त्याला ढकलते हवा त्या पाण्याला, त्याप्रमाणे तसा तिकडेच जातोय. आणि आता पाऊस येणारच आहे. म्हणजे
पाऊस सुटला आहे, वारं पण सुटलं. हा एक अनुभव आहे ना, तो अगदी शूट करण्यासारखा आहे. ते बघा कसे उतरत आहे, तिकडं पाऊस आहे, वारं पण जोरात आहे. हे कसं उतरत आहेत बघा. काठी दिले त्यामुळं काठीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. हळूहळू आम्ही वरून खाली उतरतोय आणि तिथून खाली उतरतानाच अगदी बरोबर खाली एक झाड आहे मध्ये माळावरती, म्हणजे खळ्यावरती. हे खळं होतं पहिलं, नाचणीचं खळं. तर त्या खळ्यावरती काही मुलं आलेली आहेत बाहेरून आणि मला वाटतं त्यांचंसुद्धा जेवण करतात. बघूया कुठची मुलं आहेत विचारूया. तर म्हणजे मी म्हटलं कुठली तरी मुलं बाहेरची आलेत, परंतु आपल्या महाराष्ट्रीचीच काय मुलं आहेत. तेजस वगैरे, अजय आहे, अस्मित पण कुठेतरी दिसला. त्यांचे जे मित्रमंडळी दिसतात. हे कुठून आलात रे तुम्ही? सर्व देवरुखचेच आहेत, सगळे देवरुखचे. आणि मग जवळचेच आपले, हे आपलेच गावाले सर्व कॉलेजचे मित्रमंडळी आहेत सर्व. अजयचे हा होय. काय केलंय? मॅगी बनवलेली आहे, टेस्ट करून बघताय? वा, मॅगी पण बनवली बघा मस्तपैकी. अगदी मगाशी पाऊस नव्हता ना, त्यामुळे हे चुलीवरचं जेवण बघा. चुलीवरती मॅगी, आणि ही मॅगी उरलेली काय रे? ती उरवलीत का? बनवायचं आहे बघा. टोबर मॅगी बनवली मस्त. केळीच्या पानावर हा खायला बसलाय. काय रे मॅगी खायला? आजा किती वाजता आला होता तरी? 10 वाजता. लवकरच आला होता. वा हे शंकर, काय मग तुझ्या पप्पाजी तर तिथूच आम्ही वडापाव खाऊन आलो आता येताना. हे तुझं मस्त की म्हणजे सूर्यप्रकाश पडला आहे. ती मुलंसुद्धा मस्त मॅगी वगैरे करून खात आहेत आता पाठीमागे. आपण जाऊया, अजून त्यांचं दर्शन पण घ्यायचं. म्हणजे वरती लिंगाचं डोंगर वरती चढलेले नाहीत ते. आल्या आल्या इथे सप्त जलप्रपात बघून त्याने मॅगी वगैरे बनवले. मस्त मजा करतायत अगदी मुलं. अशी मुलं पाहिजे सगळी एकत्र. मुलं असली एकत्र की मग मजा येते. असे आमचा वाटाड्या गेला पुढं. वाटाड्या पप्पू पास झाला, डोंगर चालला. पप्पू पास हो गया तू. जसं आपण जवळजवळ वरती चढतोय तसं अजून जवळजवळ दिसतोय धबधबा. आता सूर्यप्रकाश पडल्यामुळे जरा क्लिअर दिसतोय बघा. पप्पू कुठे गेला? वरती गेले. चला तर मंडळी, लिंगाच्या डोंगराच्या जवळ आल्यानंतर आम्ही मागच्या वेळेस इथे भाकरीत खाल्ली होती. आता पण आपण नाश्ता इथेच करूया. कसं गवत बघा, हिरवंगार गवत वाऱ्यावरती कसं डुलतंय. बघू पाणी आहे ना चांगलं? ओके, झरा मस्त आहे पाण्याचा. खेकडा बघा. ओके, हा डोंगराचा का लाल खेकडा, हा वेगळा खेकडा असतो डोंगरामध्ये आणि रानामध्ये असतो तो वेगळा खेकडा आहे. जंगलात असतो तो खेकडा वेगळा आणि हा वेगळा खेकडा. ओके, चला या पाणी पण मस्तपैकी थोडं आहे. बाटल भरून घ्या आणि इथंच थोडी भाकरी खाऊन घेऊया. हे चला या इथेच बसूया भाकरी खायला या. तर म्हणजे आधी पहिलं पाणी भरलं जातं. इथं पाणी भरून घेत आहे. हा त्याच्या कसं वाटतंय? मस्त वाटतं ना. हां, मित्रांना घेऊन आलाय. हे कसं आहे रे? नॅचरल मिनरल वॉटर. हां, टेस्ट बघ. हां, टेस्ट बघ. ती बॉटल घे त्याच्याकडे. ती बघ, ती काय बॉटल भरून घे. एक पान घे त्याच्यातलं पप्पू. एक पान घेऊन तिथं ठेव ना असं लावून. तर म्हणजे मस्त की बघा भाकरी आणलेली आहेत. ह्याच्यामध्ये चपात्या आहेत आणि दही पॅकेट आहे
आणि ही चटणी आहे, मस्तपैकी खाऊन घेऊया. मस्तपैकी चटणी आणि दही. पप्पू जरा पुढे चल. हे जर तुला दही हे त्याची हे भाकरी घे, हातात घे तुझ्या. हां घे, पुढे हात कर. एक नंबर. हा ठेवला काढून. हे बघा दही आणि चटणी हा जो खाण्याचा मजा आहे ना, तो मजाच वेगळी आहे. बस झालं. मस्तपैकी नाश्ता जेवण करून झालं, म्हणजे भाकरी खाऊन झाले आणि पाणी बघा कसं पितोय. हा हे खरं पाणी पिण्याची ही जी पद्धत आहे ना, ही खरी पद्धत. तर म्हणजे मस्तपैकी आम्ही चपाती भाकरी खाऊन झाले. अगदी दही बरोबर, दही आणि चटणी होती. आमची माझी उद्योगची मावशी देते ती चटणी पण होती आणि पप्पूच्या आईच्या दिली होती, पप्पूच्या आईनं ती पण चटणी होती. एकदम मस्त चटणी, दही, भाकरी आणि चपाती खाल्लेलं आहे. आणि आता जाऊया दर्शन घेऊया. थकले होते त्यामुळं नाश्ता करून घेतलेला आहे. त्याच्या बाकीचे गेलेत वरती. आता आपण जाऊया. तर मंडळी पोचलो आहे आम्ही लिंगाच्या डोंगराच्या जवळच. अगदी या साईडला चला दर्शन घेऊया आधी पहिलं. आहे ना बापू? ए चला या, असते असते या. तर मंडळी चला आपण दर्शन घ्यायला जाऊया. चल. महादेव. म्हणजे आपण गुहेच्या ठिकाणी पोचलोय. चला दर्शन घेऊया. आधी पूजा अर्चना सर्व करूया, दिवाबत्ती करूया. हे अरे होय शिवारार पंचलिंग. डाव्या साईडला दिसतात मूर्त्या. दिसल्या? हां ते आपलं आपण त्याला दर्शन घेऊया, आधी पूजा करूया. धूप कापूर आहे, हे कुंकू वगैरे आहे आणि अगरबत्ती आहे. ठीक आहे, अगरबत्ती सुद्धा आणलेली आहे. तेल आहे त्याच्यामध्ये तयार करूनच आणल्या. वात तयार करूनच आणले. त्याच्यामध्ये टाकूया. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणून लायटर घेऊन आलो. किंवा पकडला ना तर जाणार, कारण का ही जी गुहा आहे ना, ही जे नेडं बोलतात ना, ते नेड्यासारखी नेडी गुहा, तशी गुहा आहे. त्यामुळं हवा याच्यातून ना पास होते पूर्ण. त्यामुळे दिवा आपण काय करूया, एका साईडला कोपऱ्यामध्ये लावून ठेवूया. इथे जागा चांगली आहे. ओके, इथे दिवा लावून ठेवलाय. आपण पिंजर आहे. काय करूया आता, कापूर पेटवूया. घरातून येताना फुलं पण घेऊन आलो होतो. फुलं देवाला लागल्या. नारळ आधी जसं वेळ मिळेल तसं आम्ही शक्यतो दरवर्षी येतो. गेल्या वर्षी पण आलो होतो.
दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो. जर का शक्य झालं तर दरवर्षी येतो आम्ही. फक्त सांग आपले अगरबत्ती आता लावलेली आहे. जरा देवाला ओवाळूया इथून. ओम नमः शिवाय. महादेव. ते आपल्याला याच्यासाठी बसले तर आपण हे चला देवाला नारळ देऊया. एक एक दर्शन घेत आहेत. जरा धूप आणि कापूर पेटवूया. बघा लक्ष कर. अगरबत्ती आहे. डोकं आपटेल बघ सावकाश. ओके. हात पकडा एवढा घाबरत असेल. पाठीला लागलं पाहिजे. भुजात मध्ये पहिला इकडचं श्रीदेवा पंचलिंग देवता आणि श्रीदेव मार्लेश्वर. आम्ही या तुमच्या तीर्थक्षेत्री पंचलिंगाला जवळजवळ तुझ्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे. आणि वेडीवाकडी सेवा केली, पूजा अर्चना केली. ही वेडीवाकडी सेवा गोड मान घे. मुलांकडून वेडीवाकडी तुझी पूजा अर्चना केली, दर्शन घेतले. त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा कर. आणि ती एवढं लांबून आम्ही इथपर्यंत तुझ्या चरणाजवळ आलो आहे, दर्शन घेतले. वेडीवाकडी सेवा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तुझी करतोच. त्याची वेडीवाकडी सेवा ही केलेली गोड मानून घे आणि सर्वांना सांभाळ कर. जय जय पंचलिंग देवताय नमो नमः. मार्लेश्वर महाराज की जय. महाराज हर हर मार्लेश्वर महाराज की जय. पंचलिंग देवताय नमो नमः. हे नारळ आणि आम्ही चौघ अंगावर तुला आता एवढं आता मध्ये वाजू पुढे भाऊ शिवाजी महाराजांकडे तू काय झेंडा दिसतोय. आपली बहीण तिकडे आहे. माझी बहीण आहे ना. चला त्याच्या तिथे जाऊन जरा फोटो काढा. तर म्हणजे मस्तपैकी दर्शन वगैरे झालं. तुम्ही गाराने पण एक साधं सुद्धा आपण गारानं पण घातलं देवाला. आणि आता दर्शन होऊन निघालोय. आणि पावसाने केली सुरुवात. उतरता पावसाने केली सुरुवात आहे. बघा कसं उतरावं लागणार आहे. आता अगदी घसरकुंडीसारखं आहे खाली. त्यामुळे पटापट पावसाच्या आधी चला पटापट चल त्याच्या पटापट पावसाच्या आधी निघूया खाली. अरे एकदा दुःख लागलं ना तर आपण एकामेकाला दिसणार नाही का खाली. चला बसून चला. तर म्हणजे बघा असा अनुभव जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर आमच्या सह्याद्रीमध्ये नक्की या. आमच्या कोकणात नक्की या. असा अनुभव घ्यायचा असेल तर तेजा हो दे लाल. चल हो दे लाल हो दे. चला पॅन्ट लाल हो दे. हो इथं पाहिजे. हां दे थांबा थांब. इथं उभा राहा. ह्या दगडावर उभा राहा. हां काय इथे पाय दे काठीवर ते पाय. हां ते काठीवर पाय ते काठीवर. हा असं द्यालाच ना क्रॉस तर राहील. ताकद लागेल तिला पाहायला. ठीक आहे पूर्ण काठीवर माझ्या ठेवलाच पाय ना तरी त्याला क्रॉस. हा असा. ओके
आलास ह्या दगडावर ठेव तुमचा काय मंडई पावसाची सरी बघा कशी येतात त्या चला पाठापाठ या पावसाच्या पावसाला चला उतरा ये तू चौकाशी ये पाऊस येतोय चौकाशी पण पाय व्यवस्थित लावतो बघ काय पाऊस येतोय तो जबरदस्त दिसला मंडई पाऊस कसा येतो का पावसाच्या सरी कशा आहेत येणार तो आबा इथं वरती आला जवळ आला तो बघ सप्त जलप्रपात टेकडीपर्यंत हा पाऊस पोहोचलाय ये अबक पाऊस पडायला लागला ये सोन्या घालूय का ना तुझ्या पंचलिंग देवता इथपर्यंत तुझ्या चरणाजवळ आलोय दर्शन घेतले फोन कोणाचा असतोय बघू